आज मी तुम्हाला कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मीडियम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत। तर हे कांदे आपल्याला पातळ कापून घ्यायचे। कांदे बघा मी कापून घेतलेले आहेत, असे पातळ कापायचे। आणि हे त्यासाठी बघा एक गड्डी लसूण घेतलेला, हा देशी लसूण आहे। कढई गरम करत ठेवलेली, त्यामध्ये 1 चमचे धने, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर एकदम हलकसं भाजायचे। असं थोडंसं तडतड आवाज आला की काढून घ्यायचं। धने जिरे बडीशेप जी आपण भाजून घेतली होती बघा, अशा प्रकारे भाजलेले, जास्त एकदम लाल पण केलेले नाहीये। आता हे एकदम आपल्याला बारीक कुटून घ्यायचे। तुम्ही मिक्सरला घेतलं तरी चालेल, नाहीतर मी आता हे खलबत्त्यात कुटणार आहे। खलबत्ता घेतलाय बघा, त्याच्यामध्ये हे आपण टाकून घेऊयात। जरा थंड झालं की नाही कुटायचं, एकदम बी थंड नाही व्हायला द्यायचं, साधारण थंड झालं की हे कुटून घ्यायचं। आता ह्या कढईमध्ये आपण धने जिरे भाजले होते, ह्याच्यामध्ये आपला हा कांदा टाकायचा आणि हे लसूण टाकायचं। आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याला 4 मिरच्या टाकायच्या, 4 ते 5 मिरच्या टाकायच्या। ह्या लाल मिरच्या आहेत, आपल्या वल्ल्या मिरच्या लाल झालेल्या आहेत त्या। आता ह्यात आपल्याला तेल वगैरे काय वापरायचं नाही ना, असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर। आता हे मी गॅस बंद करते आणि ह्याला आपण थंड होऊन देऊया। हे आपण बघा धने जिरे आणि बडीशेप ही कुटलेली आहे, तर बघा अशा प्रकारे कुटून घ्यायची। थंड झालेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं। तर ह्यात काय टाकायचे बघा, हे चिंच टाकायचे। तर ही 2 बुटके घेतलेले आहेत बघा चिंचेचे। जर तुमच्याकडे चिंच जर नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची, टाका त्यात। आता हे मी मिक्सरला बिना पाण्याचं बारीक करायचे, पाण्याचा वापर करायचा नाही। मिक्सरला बघा बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर केलेला नाहीये। कढई गरम करत ठेवली, ह्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेतला होता, त्याच कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकायचे कांद्याच्या चटणीसाठी। तर तेल थोडं जास्त टाकायचं, कारण का ते पण सांगते। कारण त्यासाठी काय होतं माहिती आहे का, तेल जास्त टाकलं चटणी बनवली की नाही की चटणी जास्त दिवस टिकते आणि चांगली परतली जाते। तर आता हे तेल चांगलं गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये बघा थोडंसं जिरं, अर्ध्या चमच्याला पण कमी जिरं टाकलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे कांदा आपण बारीक केला होता का नाही, तो काही पेस्ट अशा प्रकारे होती। आणि गॅस बारीक करायचं का माहिती आहे का, तर आता ह्या तेल आपण जास्त टाकलेलं आहे ना, ते उडं बिडं लांगाव, त्यामुळे गॅस बारीक करा। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं टाकून घेते। आता हे मीडियम गॅस करायचा, 1 मिनिटभर परतायचं पहिलं हे तेलामध्ये चांगलं। आणि त्याच्यामध्ये बघा ही कलरवाली पण मिरची पावडर आहे आणि साधी पण मिरची पावडर आहे। तुम्ही मिरच्या ह्याच्यामध्ये टाकले त्याच्याप्रमाणे तुम्ही लक्षात घेऊन मिरची पावडर टाका, चवीनुसार मीठ। आता हे मिक्स करून घेऊया आणि गॅस मिडियम करूया। तर त्याच्यामध्ये बघा ही जी आपण मसाला बारीक केला, तर अशा पद्धतीत बघा मी बारीक केलेला आहे। आता ह्याला आपल्याला एकसारखं मिडियम गॅसवर परतायचे बघा। अशा पद्धतीने आपण जे तेल टाकलं होतं ना, ते सोडायला लागलं की नाही की गॅस बंद करायचा, चटणी झाली समजायची। तर बघा आता हे तेल सोडायला लागलेलं आहे आणि गॅस मिडियम आहे। मिडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं। अशा पद्धतीत बघा ही कांद्याची चटणी बनते। आणि कलर बघा किती छान आलेला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची आणि साधी मिरचीच टाकलेली आहे।